आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभेत 2 अज्ञात व्यक्तींची चेंबरमध्ये उडी, धुराची डबी काढल्यानं गदारोळ, सुरक्षा त्रुटी दूर करण्यासाठी विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचे सभापती ओम बिर्ला यांचे निर्देश, प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य सचिवांची समिती, डॉ. तानाजी सावंत यांची विधानसभेत माहिती, गडचिरोलीत 200 खाटांच्या नवीन स्त्री रुग्णालयाची घोषणा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं राज्यातील पहिलं मल्टी स्टोरी मल्टीपर्पज इंडोर स्टेडियम नागपुरात साकार होणार आणि नागपुरात 673 कोटी रुपये खर्चून बहुपर्यायी लॉजिस्टिक्स पार्क उभारण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं केला करार. लोकसभेत आज 2 अज्ञात व्यक्तींनी अभ्यागतांच्या गॅलरीतून सभागृहाच्या चेंबरमध्ये उडी मारल्यानं सुरक्षेचा भंग झाला. संसदेबाहेर निदर्शनं करणाऱ्या 2 व्यक्तींसह त्यांना अटक करण्यात आली आहे. सभागृहात 0 तास सुरू असताना दुपारी 1च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे गदारोळ झाला आणि सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. या घटनेनंतर संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना भाजपाचे खासदार राजेंद्र अग्रवाल, जे त्यावेळी सभागृहाचे पीठासीन अधिकारी होते, म्हणाले की 2 व्यक्तींनी धुराची डबी बाहेर काढली आणि त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडलं. अनेक खासदारांनीही या घटनेवर चिंता व्यक्त केली. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की ही सुरक्षेतील गंभीर त्रुटी आहे. टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय म्हणाले की संसद भवन संकुलात अधिक सावध दृष्टिकोन अवलंबला पाहिजे. ते म्हणाले, आजची घटना अत्यंत गंभीर आहे. या घटनेवर काही विरोधी सदस्यांनी सभागृहात विरोधही केला. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दुपारी 4 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. दुपारी 4 वाजता सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झालं तेव्हा सभापती म्हणाले की या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि ती अधिक मजबूत करण्यासाठी विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जाईल. त्यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. लोकसभेच्या सुरक्षेचा मुद्दा राज्यसभेतही गाजला. जेवणानंतरच्या सत्रानंतर सभागृहाची बैठक झाली तेव्हा अध्यक्ष जगदीप धनखड म्हणाले, संसद सुरक्षा सेवा या प्रकरणाची तपासणी करत आहे. आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील विविध गावातील लोकांना विकसित भारत यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. नमस्कार, मैं आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जिला परिषद गडचिरोली. गडचिरोली जिले में विकसित भारत संकल्प यात्रा का शुभारंभ 15 नवंबर से हुआ है. इस यात्रा में वैन और इतर आईसी मटेरियल के द्वारा केंद्र और राज्य शासन की अलग अलग योजनाओं के बारे में हम लोगों में जनजागृति कर रहे हैं. इस विकसित भारत संकल्प यात्रा के माध्यम से अपने गडचिरोली जिले में जो आदिवासी क्षेत्र है वहाँ पे अलग अलग योजना के बारे में लोगों को जानकारी और उसका लाभ उपलब्ध करके दिया जा रहा है. विशेष तो ऐसा है कि ये कैंप के माध्यम से आरोग्य और हेल्थ तपासनी और आयुष्मान भारत कार्ड का भी वाटप कर रहे हैं हम लोगों को. और इसके अलावा अलग अलग जो हेल्थ के बारे में जानकारी है, टीबी स्क्रीनिंग, डायबिटीज स्क्रीनिंग, ये सारे उपक्रम भी किए जा रहे हैं. और ये कैंप के माध्यम से आदिवासी बहुल एरिया में लोकोपयोगी की जो योजना है वो लोगों तक पहुंच रही है. लोग इस योजना का वैशिष्ट्य ऐसा है कि बचत गट का भी हमने समावेश किया है विकसित भारत संकल्प यात्रा में. और एकूणपणे ऐसा दिख रहा है कि विकसित भारत संकल्प यात्रा के थ्रू सुदूर एरिया में भी लोगों को योजनाओं के बारे में माहिती मिल रही है और ज्यादा से ज्यादा लोग इस स्कीम का लाभ ले पा रहे हैं. धन्यवाद. विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे रथ शासनाच्या विविध योजनांची जनजागृती अकोला जिल्ह्यातील विविध गावात जाऊन करत आहे. तसंच यात्रेच्या माध्यमातून ग्रामस्थांची आरोग्य तपासणी आणि आयुष्मान भारत कार्डचं वाटप गावोगावी होत आहे. कार्डच्या वाटपानं गावोगावी मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये विकसित भारत संकल्प यात्रा खामगाव तालुक्यात असलेल्या घारोड गावामध्ये आली असता ग्रामस्थांनी भारत संकल्प रथयात्रेचं उत्साहात स्वागत केलं.
वाशिम जिल्ह्यातील धानोरा तालुका वाशिम या ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रा आज पोहोचली. या संकल्प यात्रेत आरोग्य विभागानं आयुष्मान भारतच्या कार्डाचं वाटप केलं. त्याबरोबरच वाशिम येथील मिलिंद गॅस एजन्सीच्या वतीनं उज्ज्वला गॅस योजनेसाठी महिलांकडून अर्ज भरून घेण्यात आले. तसंच विविध योजनांची माहिती यावेळी ग्रामसेवक, समूह आरोग्य अधिकारी यांनी दिली. गडचिरोली आणि बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रसूती दरम्यान झालेल्या महिलांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. या समितीचा चौकशी अहवाल 15 दिवसात मागून दोषींवर कारवाई केली जाईल, असं आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. या संदर्भात सदस्य सुभाष धोटे, योगेश सागर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. बुलढाणा येथील महिलेस उपसंचालक आणि वैद्यकीय अधिष्ठाता अकोला यांच्या अहवालानुसार मातेस योग्य ते उपचार दिल्याचं आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी उत्तरात स्पष्ट केलं. गडचिरोली हा आदिवासी बहुल भाग आहे. आदिवासी समाजातील महिलांच्या आरोग्य सुविधेसाठी गडचिरोलीत 200 खाटांचं स्त्री रुग्णालय सुरू करण्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सभागृहात केली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं सरकारनं दिलेल्या 100 कोटी रुपयांच्या निधीमधून महाराष्ट्रातील पहिलं मल्टी स्टोरी मल्टीपर्पज इंडोर स्टेडियम साकार होणार आहे. रविनगरातील विद्यापीठ क्रीडा संकुल परिसरातील सुभेदार हॉलच्या मागे भव्य असं इंडोर स्टेडियम लवकरच निर्माण होणार आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी याबाबत पीपीटीद्वारे संपूर्ण माहितीचा आढावा घेतला. नागपूरसह विदर्भातील खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा मिळाव्या म्हणून विद्यापीठानं हा पुढाकार घेतला आहे. विद्यापीठ परिसरात निर्माण होणारं मल्टी स्टोरी मल्टीपर्पज इंडोर स्टेडियम 10 खेळांकरता राहणार आहे. या 10 खेळांच्या रात्रदिवस स्पर्धा घेता येणार असून सरावाकरता देखील इंडोर स्टेडियम उपलब्ध राहणार आहे. बास्केटबॉल, हँडबॉल, टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक, इंडोर कबड्डी, जुडो, वुशू, बॅडमिंटन, स्क्वॅश, कुस्ती या खेळांच्या सुविधा या इंडोर स्टेडियममध्ये राहणार आहेत. नागपूर इथं बहुपर्यायी लॉजिस्टिक्स पार्क विकसित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं मेसर्स डीसी मल्टीमोडल लॉजिस्टिक्स पार्क लिमिटेड या एसपीव्ही डेल्टा बुक शिपिंग इंडिया प्रायव्हेट नागपूरच्या स्पेशल पर्पज व्हेकल बरोबर करार केला आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेल अंतर्गत 150 एकर क्षेत्रामध्ये 673 कोटी रुपये खर्चून हा लॉजिस्टिक्स पार्क विकसित केला जाईल. हा प्रकल्प पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन अंतर्गत महाराष्ट्रातील पहिला MMLP होण्यास सज्ज असून तो देशाच्या विकासातील एक महत्वाचा टप्पा ठरेल. हा बहुपर्यायी लॉजिस्टिक्स पार्क 3 टप्प्यात विकसित केला जाईल. पहिल्या टप्प्यातील गुंतवणूक 137 कोटी रुपये असून हे काम 2 वर्षात पूर्ण होणं अपेक्षित आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा शेती हा आहे. आज लोकसंख्या वाढत आहे, मात्र शेतीपयोगी जमिनीचं प्रमाण कमी होत आहे. आगामी काळात ज्याच्याजवळ जमीन तोच खरा धनवान राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीपूरक असलेले दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य उत्पादनाकडे विशेष लक्ष द्यावं, असं आवाहन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी केलं. नागपुरातील महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विद्यापीठ इथं राज्यपाल यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉक्टर आंबेडकर अध्यासनातर्फे दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानाचं आयोजन केलं जातं. यावर्षी या व्याख्यानाचं आयोजन उद्या सायंकाळी 5 वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित केलं आहे. हवामान. नागपुरात आज किमान तापमान 14.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभेत 2 अज्ञात व्यक्तींची चेंबरमध्ये उडी. धुराची डबी काढल्यानं गदारोळ. सुरक्षा त्रुटी दूर करण्यासाठी विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचे सभापती ओम बिर्ला यांचे निर्देश. आणि नागपुरात 673 कोटी रुपये खर्चून बहुपर्यायी लॉजिस्टिक्स पार्क उभारण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं केला करार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.